मागील आठवड्यात 2 एप्रिलला वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत 288 विरुद्ध 232 मतांनी पारित झालं आणि 3 एप्रिलला राज्यसभेत 128 विरुद्ध 95 मतांनी मंजूर झालं. 5 एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ संशोधन विधेयकाला अंतिम मंजुरी दिली आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं. विधेयक पारित होताच बऱ्याच नेत्यांनी संसदेमध्ये या विधेयकाविरुद्ध आपल्या प्रतिक्रिया दिल्या. इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है मस्जिद और मंदिर के नाम पर, इसीलिए मैं इसका कंडेम करता हूं और मैं आपसे गुजारिश करता हूं कि मैंने अपने 10 अमेंडमेंट दी है, आप इसको कबूल करिए, सर मुझे बोलने का मौका दीजिए. तो ये वक्फ बिल जो लाया जा रहा है वो अपनी वोट बैंक को संभालने के लिए और समाज को बांट करके ध्रुवीकरण करके राजनीतिक लाभ लेने के लिए लाया जा रहा है. और अगर इसके लिए नहीं लाया होता तो पहले से जो जितने पैसे लिए सरकार ने, क्या उससे देश और प्रदेश में कोई बड़ा बदलाव आ गया है? हे विधेयक हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं सरकारचं षडयंत्र आहे आणि मुस्लिम बांधवांचे अधिकार काढून घेण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याच्या टीका झाल्या. तर काही नेत्यांनी वक्फच्या मालमत्तावर सरकार नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे सुद्धा आरोप लावले. काही नेते हे विधेयक असंवैधानिक आणि मुस्लिमांसाठी हानिकारक असल्याचे सांगितलं. देशात बऱ्याच ठिकाणी मुस्लिम जनतेने या विधेयकाला पाठिंबा दिला तर बऱ्याच ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा दर्शवण्यात आला. सरकारनं कायद्यात रूपांतर केलेलं वक्फ संशोधन विधेयक खरोखरच मुस्लिम विरोधी आहे का? सरकार हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे का? सरकारला या अधिनियमात बदल करण्याची गरज का पडली? जुन्या वक्फ अधिनियमात नेमकं काय काय बदल करण्यात आलेत हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल आणि आता तुम्ही पाहायला सुरुवात केलात द डिटेल चॅनल. कोणत्याही अवघड विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा. वक्फ हा अरेबी भाषेतील शब्द आहे जो अरेबी शब्द वकुफापासून बनला आहे. वकुफा म्हणजे थांबणे किंवा जतन करणे. इस्लाम मध्ये वक्फ म्हणजे अशी मालमत्ता जी सार्वजनिक कल्याणासाठी दिले जाणारे एक प्रकारचे दान असते. देणगीदार वक्फला चल किंवा अचल मालमत्ता दान करू शकतो. यामध्ये घर, शेती, जमीन यांचा किंवा अचल संपत्तीत पंखा, कूलर, सायकल, टीव्ही, फ्रीज यासारख्या मालमत्तांचा सुद्धा समावेश होतो. इथं वक्फचा अर्थ असा आहे की जे काही दान केले आहे ते केवळ लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगी पडले पाहिजे, त्याला वक्फ म्हणतात. वक्फ मध्ये दान करणाऱ्या व्यक्तीला वाकिफ म्हटले जाते. जेव्हा एखादा वाकिफ काही दान करतो तेव्हा तो त्याची दान केलेली मालमत्ता गरजू लोकांपर्यंत कुठे आणि कशी पोहोचवली पाहिजे हे देखील ठरवू शकतो. वक्फ बोर्ड देणगीदाराच्या इच्छेनुसार ती संपत्ती गरजू लोकांपर्यंत पोहोचवायचे काम करते. इतिहासाच्या पानावर बघितलं तर भारतात वक्फचे नियमन करण्यासाठी वक्फ कायद्यात बऱ्याच दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. सगळ्यात पहिला वक्फ कायदा ब्रिटिश राजवटीत 1923 साली लागू झाला होता. त्या कायद्याला मुस्लिम वक्फ कायदा 1923 असं संबोधलं गेलं. स्वातंत्र्यानंतर 1954 ला आणि 1995 ला सुद्धा वक्फ कायद्यात संशोधन करण्यात आलं. 2013 ला सुद्धा वक्फ कायद्यात थोडाफार बदल केला गेला. काळानुरूप आणि गरजेनुसार संशोधने तत्कालीन केंद्र सरकारांनी केलेलीच आहेत. त्यामुळे सध्याचं मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. भारतात वक्फ जमिनींच्या व्यवस्थापनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषतः कर्नाटक वक्फ बोर्ड जमीन घोटाळा 2012 मध्ये उघडकीस आला, ज्यामध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपयांची 27,000 एकर वक्फ जमिनीचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप होते. 2016 मध्ये उत्तर प्रदेश वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी राज्यभरात जवळपास 130 वक्फ जमिनी धोकेबाजी करून विक्री केल्याच्या आरोपाखाली 350 जणांवर कारवाई सुरू केल्याचे विधान केलं होतं. त्यावेळी उद्योगपती विजय माल्या आणि बसपा आमदार काझिम अली खान हे सुद्धा उत्तर प्रदेश वक्फ जमीन गैरव्यवहारात असल्याचे आरोप झाले. तेलंगणा वक्फ बोर्डात
100 कोटी रुपयांची 5 एकर जमीन फक्त 35 लाख रुपयात विक्री झाल्याचं उघडकीस आलं. 2020 मध्ये तेलंगणा राज्यात जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या जमिनी बळकावल्याचं समोर आलं. महाराष्ट्रात 2500 कोटी रुपयांच्या वक्फ जमीन घोटाळ्यात एका सीईओला अटक करण्यात आली होती. दिल्लीत 286 कोटी, पश्चिम बंगालमध्ये 2300 कोटी, आंध्र प्रदेशात 14,000 एकर जमिनीवर गैरव्यवहार करून अतिक्रमण झाल्याचे सुद्धा उघड झालं होतं. अशा प्रकारे देशातल्या प्रत्येक राज्यात शेकडो भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार निदर्शनास आल्यामुळं वक्फ अधिनियमात सरकारनं केलेलं संशोधन मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याच्या उद्देशानं केलेले आहे असे वाटत नाही. भारतात आजच्या घडीला सुमारे 6 लाख एकर वक्फ जमिनी आहेत, ज्यांची एकूण अंदाजे किंमत 1.5 लाख कोटी ते 2 लाख कोटीपेक्षा जास्त होते. मात्र यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फारच कमी भाग जनहितासाठी वापरला जातो. मागील आठवड्यात झालेल्या वक्फ संशोधनापूर्वी 1995चा वक्फ कायदा लागू होता. 1995च्या वक्फ अधिनियमात नेमके कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया. या अधिनियमात सगळ्यात पहिला बदल त्याच्या नावातच करण्यात आला. वक्फ दुरुस्ती विधेयकाला उम्मीद असे नामकरण करण्यात आलं. उम्मीद म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 1995. वक्फ बोर्डाच्या सदस्य संख्येत आमूलाग्र बदल करण्यात आले. केंद्रीय वक्फ बोर्डात 1995च्या अधिनियमानुसार केंद्र सरकारकडून सदस्यांची नियुक्ती केली जायची. मात्र आता त्यामध्ये 2 महिला सदस्य आणि 2 इतर धर्मीय सदस्य म्हणजेच गैर मुस्लिम सदस्य अनिवार्य करण्यात आलेत. राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये सुद्धा बदल केले गेलेत. पूर्वी फक्त सुन्नी आणि शिया सदस्यच राज्य वक्फ बोर्डात असायचे. आता त्यामध्ये शिया, सुन्नी, बोहरा आणि आगाखानी सदस्य अनिवार्य करण्यात आलेत. सर्वेक्षकाची नेमणूक सरकारकडून केली जायची आणि त्याची नोंदणी प्रामुख्याने कागदपत्रांवर किंवा लेखी माध्यमानं केली जायची. मात्र 2025च्या संशोधनानंतर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी स्तरावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वेक्षणाची नोंदणी आता पारदर्शक व्हावी यासाठी ऑनलाईन पोर्टलवर सर्वेक्षणाचा अहवाल 12 महिन्यांच्या आत करण्याबाबतची तरतूद करण्यात आली. आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या संस्थांचे आता ऑडिट केले जाणार आहे. तसेच कोणत्याही सरकारी जमिनीची किंवा मालमत्तेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याकडूनच केली जाईल. एखाद्या मालमत्तेच्या वादाच्या प्रकरणामध्ये मालमत्ता वक्फची आहे की सरकारची आहे हे ठरवण्याचा अंतिम अधिकार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे दिला गेला आहे. यापूर्वीच्या कायद्यात वक्फ न्यायाधिकरणाला हे अधिकार होते. अगोदर वक्फ जमिनींचे वाद फक्त वक्फ ट्रिब्युनल मध्येच निकाली निघायचे. ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम मानला जायचा. त्याबरोबरच त्याची अपील करण्यासाठी सुद्धा खूप मर्यादा होत्या. नवीन सुधारणेनुसार 2 सदस्यीय ट्रिब्युनल करण्यात आले. 90 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात अपील सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यासोबतच लिमिटेशन ऍक्ट 1963 ला सुद्धा पुन्हा लागू करण्यात आलं. जुन्या कायद्यातील कलम 40 मधील तरतुदीनुसार कोणतीही मालमत्ता दीर्घकालीन वापरावरून वक्फ घोषित करता यायची, पण आता या तरतुदीला रद्द करून फक्त नोंदणीकृत आणि दस्तऐवज असलेल्या मालमत्ताच वक्फ घोषित केल्या जाऊ शकणार आहेत. त्याचसोबत वक्फ जमिनीचा वापर फक्त शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकामध्ये कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यापूर्वी महिला आणि मुलांना त्यांचा हक्काचा वारसा मिळाला पाहिजे याची खबरदारी सुद्धा बाळगण्यात आलेली आहे. विधवा, घटस्फोटित महिला आणि अनाथांसाठी विशेष संरक्षण या संशोधनात देण्यात आले आहे. त्याबरोबरच आदिवासी समुदायांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संविधानाच्या अनुसूची 5 आणि अनुसूची 6च्या कक्षेत येणाऱ्या जमिनींवर वक्फ स्थापन करण्यास स्पष्टपणे बंदी घातण्यात आली आहे. केंद्र सरकारने या दुरुस्ती विधेयकाला उम्मीद हे नाव दिले आणि कायद्यात बरेच आमूलाग्र बदल केले आहेत. गोरगरीब मुस्लिम जनतेला कायद्याची उम्मीद हे नाव एक प्रकारे आशावादी राहण्यासाठी
प्रेरित करते. वक्फ मालमत्तेचा गैरवापर आणि बोर्डातील गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी हे संशोधन नक्कीच फायद्याचे ठरेल. वक्फ प्रॉपर्टीचे डिजिटलायझेशन, अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तांतरणाला आळा बसेल. गैरमुस्लिम सदस्य बोर्डात घेतल्यामुळं मुस्लिम समुदायात केंद्र सरकार विरोधी असंतोष वाढला आहे. कोट्यावधी रुपयांच्या वक्फ मालमत्तांचे संरक्षण प्रत्येक राज्याचे नवनियुक्त बोर्ड आणि सरकारचे उच्च अधिकारी व्यवस्थितरित्या करतील का? गरजू लोकांपर्यंत त्यांचा मोबदला पोचेल का? गैरमुस्लिम सदस्य वक्फचा कारभार व्यवस्थित सांभाळतील का? हे प्रश्न मात्र निरुत्तर राहिलेत. कारण भारतात भ्रष्टाचाराचा व्हायरस पसरायला जास्त वेळ लागत नाही. हे सर्व सामान्य जनता ओळखून आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.